दरवर्षी डेव्हलपमेंट फंड मिळतो, त्याची अंमलबजावणीला चॅलेंजेस येतात आणि महाराष्ट्र सरकार किंवा राज्य सरकारकडून अपेक्षित अशी मदत अनेक वेळा खासदारांना मिळत नाही. अशा काही प्रश्न आहेत जे विकासाच्याच चौकटीतले आहेत सगळे. त्याच्यामुळे असं आमचं सगळ्यांचं बोलणं झालं की आपण हे सगळे प्रश्न घेऊन माननीय प्रधानमंत्र्यांकडे जाऊया का. म्हणून आम्ही माननीय प्रधानमंत्र्यांना ऑफिशियली माननीय प्रधानमंत्र्यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवारांच्या 8 लोकसभेच्या खासदारांनी विनंती करून आम्ही वेळ मागितली. माननीय प्रधानमंत्र्यांनी आम्ही 8 खासदारांना सोमवारी पार्लमेंटच्या त्यांच्या ऑफिसमध्ये वेळ दिलेली आहे. 11 वाजता राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार यांच्या 8 खासदार माननीय प्रधानमंत्र्यांना महाराष्ट्राच्या प्रश्नांसाठी आम्ही भेटणार आहोत. नाही, त्यांच्या खासदारांना नाश्त्याला बोलवलं होतं, आम्हाला काही नाश्त्याला नाही बोलवलं. आम्ही वेळ मागून देशाचे ते प्रधानमंत्री आहेत, ते पक्षाचे प्रधानमंत्री नाहीत, देशाचे प्रधानमंत्री. देशाच्या प्रधानमंत्र्यांनी पार्लमेंटमध्ये यांनी एक नवीन सिस्टम लावलेली आहे. तिथून त्यांना कुठून तरी फोन येतो आहे, तो जरा बघा कुणाचा आहे, महत्त्वाचा असू शकतो. तर प्रधानमंत्री खासदारांना रेग्युलरली भेटतात, सगळ्या पक्षाच्या खासदारांना. पार्लमेंटमध्ये आम्ही रोज निवडून गेल्यावर आमच्या सगळ्याच पक्षाच्या लोक तिथे मंत्री आहेत, आम्ही सगळ्यांना जाऊन भेटतो ना विकास कामासाठी. तसंच माननीय प्रधानमंत्र्यांना 8 खासदार ऑफिशियली वेळ घेऊन ऑफिशियली दिवसा ढवळ्या 11 वाजता सकाळी ऑफिशियली, आणि तो फोटोही आम्ही तुम्हाला पाठवू, तुम्ही दाखवला तर आम्हाला आनंद होईल. अशी चर्चा मी नाही 2-3 महत्त्वाच्या घटना पार्लमेंटमध्ये घडल्यात. मला आनंद वाटतो तुम्ही हा प्रश्न विचारला आहे. म्हणजे खूप दिल्लीत चर्चा आहे की FCRAचं बिल येईल का, असे अनेक चर्चा येत आहेत. आमचा FCRAच्या बिलला आत्ता ज्या फॉर्ममध्ये आहे, आज मी रिपीट करते, प्लीज मिसकम्युनिकेशन नसावं म्हणून मी रिपीट करते की FCRAचं जे बिल आहे ते आत्ताच्या ज्या फॉर्ममध्ये आहे त्याला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवारांचा विरोध आहे. म्हणून माझी विनम्रपणे विनंती आहे भारत सरकारला की घाई करू नका. हे बिल जर त्यांची इच्छा असेल तर आम्ही विरोध करू, पण त्याच्यातून शेवटी बिलं आली की त्याच्यावर चर्चा झाली पाहिजे, ही मागणी आहे आमची. त्याच्यामुळे जर सरकार आमच्यापर्यंत चर्चेला बसलं आणि हे जर जॉईंट पार्लमेंटरी कमिटीला पाठवलं तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार आमची चर्चा करायला तयारी आहे. एका सशक्त लोकशाहीमध्ये फक्त विरोध करून चालत नाही, चर्चाही करावी लागते. त्याच्यामुळे माझी विनंती आहे भारत सरकारला आणि पार्लमेंटरी अफेअर्स मिनिस्टरला की FCRA बिल हे परत तरी घ्या. परत घेणं तुम्हाला मान्य नसेल तर जॉईंट पार्लमेंटरी कमिटीला ते द्यावं अशी आमची मागणी आहे. आणि ही मागणी ही फक्त मी FCRA बिल जॉईंट पार्लमेंटरी कमिटीला जावं ही माझी तेवढीच मागणी नाही आहे. जेव्हा चर्चा झाली जंतर मंतर आणि नीटबद्दल, तेव्हाही मी मागणी भारत सरकारला केली होती की तुम्ही ह्याच्या सगळ्यावर SIT बसवा आणि SIT बसवून नक्की काय झालं हे सरकार नुसतं नाही पण प्रत्येक भारतीयाला कळलं पाहिजे की पेलेट गनमध्ये अटॅक कसा झाला, कोणी केला. पार्लमेंटमध्ये मी स्वतः बसले होते, तेव्हा टेअर गॅसचे आवाज येत होते, पार्लमेंटचे दरवाजे बंद झाले. तर हे कसं झालं, त्याच्यामुळे पारदर्शक SIT ही त्या सगळ्या जंतर मंतर आणि त्या सगळ्यावर बसावी आणि FCRA बिल याची जॉईंट पार्लमेंटरी कमिटी त्यांनी करावी, चर्चा होऊ दे, सगळ्या पार्टींकडून करा आणि मग एकमताने आपल्याला मार्ग काढता येईल. जर भारत सरकार मार्ग काढायच्या मूडमध्ये असेल तर. नाही, FCRA बिल हे फॉरेन फंडिंगबद्दल, ज्या NGOजला फॉरेन फंडिंग येतं त्याच्यामध्ये अनेक नवीन प्रश्न भारत सरकारने मांडलेत. आमचं म्हणणं आहे की ठीक आहे, जर त्याच्यात ड्रग मनी असेल, त्याच्यात काही चुकीचे पैसे कुठलेही असतील, मग म्हणजे ड्रगचे पैसे असू शकतात
किंवा टेररिस्ट मनी असेल, ज्याला आपण डर्टी मनी म्हणतो साधारणपणे, ते असतील तर अर्थातच तुम्ही ॲक्शन घ्या. पण जर एखादा फॉरेन फंड तुमच्या आणि आमच्या देशातल्या गरीब कष्ट करणाऱ्या मुलांना समजा पोलिओचे इंजेक्शन्स देत असेल, मेड इन इंडिया इंजेक्शन बाहेरून येत नाही, भारत सरकार आपल्या सिरम इन्स्टिट्यूटमध्ये ते बनतं, त्याला जर US एड येत असेल किंवा NGO पैसे देत असेल किंवा गेट्स फाउंडेशन देत असेल, तर काय प्रॉब्लेम आहे मला सांगा. हे औषधांसाठीच येत आहे, शिक्षणासाठी येत आहे. शिक्षणाचं धोरण तर भारत सरकारच ठरवत आहे ना, हे येऊन काही वेगळं शिकवत नाही आहेत. त्याच्यामुळे FCRA बिल हे फॉरेन फंडिंगकडे प्रत्येक निधी जो येतो आणि तो अनेक वर्ष येतो आहे. मदर टेरेसांच्या जी संस्था आहे त्यालाही पैसे येतात, जगातून लोक पाठवतात. अनेक अशा संस्था या देशामध्ये आहेत ज्यांना परदेशात कशाला, आपल्या भारताचंच बघा, भारताच्या इकॉनॉमीमध्ये आपले जे नातेवाईक दुबईमध्ये राहतात, मिडल ईस्टमध्ये राहतात, सगळ्यांचे असतील इथे बसल्यांचे, कोणीतरी भाऊ, मित्र, वर्गमित्र, शाळाचा मित्र, कॉलेजचा मित्र राहतात ना फॉरेनला, आईवडिलांना पैसे पाठवतात ना, हे फॉरेनवरनं पैसे येतात ना, मग ते डर्टी मनी आहे का? असं नसतं. सगळ्याकडे वाईट नजरेने का आपण बघावं? या जगामध्ये चांगले काम करतात, गेट्स फाउंडेशन आहे, चांगलं काम करतात ना, अनेक वर्ष करतात, US एड करतं, अनेक वर्ष चांगलं काम करतं आहे ना. त्यामुळे माझी विनंती आहे भारत सरकारला की FCRA बिल आमच्यावर लादू नका. आत्ताच्या फॉर्मॅटमध्ये लादलं तर आमची लढाई होणार. त्याच्यामुळे आम्ही चर्चेला तयार आहोत. तुम्ही एक जॉईंट पार्लमेंटरी कमिटी करा, त्या जॉईंट पार्लमेंटरी कमिटीमध्ये साधारण सगळ्या पक्षाचे लोक घ्या आणि सगळे पक्ष थोडासा ब्रेनस्टॉर्मिंग करूया, चर्चा करूया आणि एक चांगला मार्ग काढून अविश्वास न दाखवता पण पारदर्शकपणे काम कसं होईल हे व्हावं. आमचं सहकार्याची भूमिका राहील चर्चेला. डिलिमिटेशनचं बिल आलंच नाही आहे, जे बिल आलंच नाही आहे त्याच्यावर आम्ही कसं भाष्य करणार. आणि जसं मी तुम्हाला म्हणले की या सगळ्या बिलांची चर्चा आम्ही इंडिया अलायन्सच्या जी आमची तर पहिल्यांदी दर रोज सकाळी 10 वाजता इंडिया अलायन्सची मीटिंग होते, रोज 10 वाजता. तुम्ही जर इंडियन काँग्रेस पक्षाचं हँडल जर फॉलो करत असाल किंवा मला फॉलो करत असाल, राहुलजींना फॉलो करत असाल, तर तुमच्या लक्षात येईल की दर पार्लमेंट चालू असताना सकाळी 10 वाजता रोज खडगे साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही सगळे भेटतो. खडगेजी आमचं नेतृत्व पार्लमेंटमध्ये करतात, दोन्ही हाऊसमध्ये नसले तरी मेन डिसिजन आमच्या सगळ्यांची चर्चा करून खडगे साहेब जे आम्हाला दिशा देतात त्या दिशेने आम्ही दिवसभर काम करतो. 10 वाजता आम्ही भेटतो, आम्ही सगळे मिळून चर्चा करतो आणि सगळे मिळून काय धोरण पुढे न्यायचं ह्याच्यावर आम्ही चर्चा करून पुढे जातो. त्याच्यामुळे डिलिमिटेशनच्या बाबतीत बिलच आलं नाही, ते बिल आल्याशिवाय मी त्याच्यात भाष्य कसं करणार. आणि जेव्हा बिल येईल तेव्हा प्रत्येक बिलाची चर्चा आम्ही आमच्या मित्रपक्ष आणि काँग्रेस जो आमचा मोठा भाऊ आहे, खडगे साहेब आमचे वरिष्ठ नेते आहेत पार्लमेंटमध्ये, त्यांचं मार्गदर्शन घेऊन चर्चा करून मग सपा असेल, तृणमूल काँग्रेस असेल, आमचे लेफ्टचे सगळे सहकारी असतील, या सगळ्यांची चर्चा करून, शिवसेना असेल, संजय राऊत साहेब, अरविंद सावंतजी त्या मीटिंगला रोज असतात, अखिलेश यादव जी नेहमी येतात, तृणमूलचे डेरिक ओब्रायन, सौगता रॉय, मवा मोइत्रा, सगळेच आम्ही रोज सकाळी 10 वाजता भेटतो आणि पुढचे इंडिया अलायन्सची दिशा आम्ही ठरवतो. मला कर्जमाफीबद्दल खरंच म्हणजे काय बोलावं, इतका असंवेदनशीलपणा मी कधीच पाहिला नाही. आणि तुम्ही बघा, शेतकऱ्यांची कर्जमाफी करताना नियम कायदे आणि लाडकी बहीण योजना जेव्हा सुरू झाली त्याचं टायमिंग, हे दुर्दैव आहे की या सरकारचं सगळं काम हे इलेक्शन सेंट्रिक असतं. म्हणजे इलेक्शन आलं की दोन्ही हाताने त्यांचे सगळे निर्णय होतात. इलेक्शन निवडून आले ते आणि सत्तेत बसले की दोन्ही हात एकदम टाईट धरून त्यांचं काम चाललेलं असतं. का शेतकरी त्याच्यात बसत नाहीत मला सांगा. शेतकरी आहे ना, काळ्या मातीची इमान राखणारा, तुमचा आणि माझ्या अन्नधान्याचा प्रश्न हा सोडवणारा शेतकरी, त्याला कसले नियम कायदे. आणि मला सांगा, यांचे पेपर जेव्हा फुटतात तेव्हा नियम कायदे तंत्रज्ञान येत नाही. आमच्या गरीब लोकांची जेव्हा वेळ येते तेव्हाच त्यांचे नियम कायदे लागतात या सरकारला.